A happy republic to all of you. 26 जानेवारी 2025 ह्या वर्षी रविवार आला आहे आणि यावर्षी आपण आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण करीत आहोत. आणि ख्रिस्त सभा ह्या रविवारी म्हणजेच उपासना वर्षातील तिसऱ्या रविवारी वर्ड ऑफ गॉड संडे म्हणजेच प्रभू शब्दाचा रविवार साजरा करीत आहे. आपण दोन महत्त्वाची पुस्तकं, एक म्हणजे बायबल आणि दुसरं म्हणजे आपली संविधान कॉन्स्टिट्यूशन ह्यावर चिंतन करीत आहोत. ह्या दोन्ही पुस्तकाद्वारे आपल्याला एक दिशा प्राप्त होते आणि म्हणूनच आपण या दोन्ही पुस्तकांचा योग्य तो सन्मान करून निश्चितच आपल्या जीवनासाठी त्याचा वापर करणे गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपलं संविधान जे आहे ते निश्चितच आपल्याला आपल्या देशासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी सेवाकार्य करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. आपल्या देशाविषयी अभिमान बाळगण्यासाठी, आपल्या राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपलं संविधान आपल्याला खूप मदत करतं. जीवन म्हणजे काय, जीवनाचा अर्थ काय आणि जीवनाद्वारे आपण काय साध्य करावं किंवा सार्वकालिक जीवन कसं मिळवावं ह्यासाठी प्रभू शब्द बायबल आपल्याला निश्चितच मार्गदर्शक आहे. म्हणून स्तोत्रकार म्हणतो की परमेश्वराचा शब्द माझ्या पावलाकरिता दिव्यासारखा आहे आणि त्या मार्गाने मी जर वाटचाल केली आणि त्या प्रकाशामध्ये मी जर जीवन जगलो तर मला निश्चितच ह्या जीवनामध्ये आणि सार्वकालिक जीवनामध्ये परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. ह्या जुबली वर्षामध्ये ॲज वी रिफ्लेक्ट ऑन द वर्ड ऑफ गॉड संडे अँड द रिपब्लिक डे ऑन द कॉन्स्टिट्यूशन, लेट अस कमिट आवरसेल्व्स टू आवर नेशन अँड टू आवर फेथ. ह्या दोघांमध्ये आपल्याला जेव्हा सांगड घालता येईल आणि चांगल्या प्रकारे ह्या दोघांचा वापर करता येईल तेव्हा निश्चितच we would be proud citizens of our country and we will have the citizenship of heaven which St. Paul tells us is our aim. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बायबल रविवारच्या दिवशी, देव शब्द रविवारच्या दिवशी आपण पोप फ्रान्सिस यांचा जो उदात्त हेतू आहे तो हेतू लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. 2019 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी या बायबल रविवारच्या किंवा प्रभू शब्द रविवारच्या तिसऱ्या रविवारची घोषणा केली आणि त्यापासून 2020 पासून आपण प्रभू शब्द रविवार पाळायला सुरुवात केली आहे. ह्या वर्षी हा 6वा प्रभू शब्द रविवार आहे. त्या दिवशी आपण परमेश्वराच्या शब्दाला विशेष प्राधान्य द्यावं, चिंतन करावं म्हणून देव शब्द आपल्याला बोध करत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मंदिरामध्ये गेला आणि त्यांनी सभास्थानामध्ये जाऊन परमेश्वराचा शब्द उघडला आणि त्यामधलं जे वाचन काढलं ते त्याच्या जीवनाचं जणू काही सार्थ किंवा त्या जीवनाला अर्थ देणारं किंवा त्याच्या मिशन कार्याचं जणू काही बोधवाक्य होतं. प्रभू द लॉर्ड मॅनिफेस्टेड हिमसेल्फ बाय रीडिंग द स्क्रोल इन द सिनेगॉग. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराचा शब्द वाचण्यासाठी, त्यावर चिंतन करण्यासाठी आणि देव शब्दा म्हणून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी ख्रिस्त सभा आज आमंत्रित करीत आहे. येहेस्केलाच्या पुस्तकामध्ये अध्याय 3:3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ईट द स्क्रोल, म्हणजेच आपण परमेश्वराचा शब्द सेवन केला पाहिजे, खाल्ला पाहिजे की जेणेकरून त्याद्वारे आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. जेव्हा परमेश्वराचा शब्द आपण आपल्या जीवनाचा भाग बनवतो आणि त्या शब्दानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करतो तेव्हा निश्चितच परमेश्वराचे विचार, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराची इच्छा समजावून घेण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि ह्याच परमेश्वराच्या शब्दाला आपला जो प्रतिसाद आहे, आपला जो साथ आहे, आपली जी प्रतिक्रिया आहे ती जेव्हा आपण देतो तेव्हा निश्चितच आपण परमेश्वराशी सहकार्य करतो. When we cooperate with God, God definitely blesses us. आणि म्हणून
देव शब्द रविवार म्हणजेच वर्ड ऑफ गॉड संडेच्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्याला त्याविषयी बोध करत आहे. देव शब्दाचा वापर आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी मदत करत आहे, मार्गदर्शन करत आहे. कशा प्रकारे आपण हा देव शब्द आपल्या जीवनामध्ये वापरू शकतो. आपण सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणजेच काही पुस्तकं अशी आहेत की जी आपल्याला वाचल्यानंतर एक आवड निर्माण होते. उदाहरणार्थ विजडम लिटरेचर किंवा ज्ञानग्रंथ जे आहे ते वाचताना अत्यंत आपलं मन भरून येतं आणि आपण ते खूप चांगल्या प्रकारे वाचू शकतो. तर अशा प्रकारे त्या पुस्तकाद्वारे जर आपण सुरुवात केली तर आपल्याला देव शब्दाविषयी गोडी निर्माण होते. नवा करार जो आहे त्या नवा करारावर जर आपण चिंतन केलं तर शुभवर्तमानं आणि इतर जी परिपत्रक आहे ती एकदम साधीसुधी आहेत आणि छोटी छोटी आहेत. ती वाचताना निश्चितच आपल्याला एक आवड निर्माण होते आणि अधिकाधिक वाचण्यासाठी आपल्याला बोध होते. फॉर एक्झाम्पल, द लेटर टू जेम्स is so simple and so deep and so meaningful that if you read it and reflect on it, definitely you will get a taste to read more. तसंच आपल्याकडे 150 स्तोत्र आहेत. We have got 150 psalms. If you take one psalm a day and read it and reflect over it, you will have almost 5 months of reading. आणि त्याद्वारे निश्चितच स्तोत्राविषयी आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळी आवड निर्माण होईल आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाला एक चांगली फ्लेवर किंवा एक चव निर्माण होऊ शकेल. आणि म्हणून अशा प्रकारे परमेश्वराच्या शब्दाला प्राधान्य दिल्यानंतर, त्याचं वाचन केल्यानंतर, त्यावर चिंतन केल्यानंतर आणि त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण केली तर आपलं जीवन खूप फुलू शकते, बहरू शकते. पोप बेनेडिक्ट आपल्याला सांगतात की परमेश्वराचा शब्द ह्याचा वापर करून जर आपण प्रार्थना केली तर निश्चितच आपली प्रार्थना फार प्रभावी होते. बिकॉज द वर्ड ऑफ गॉड बिकम्स द अजेंडा ऑफ आ प्रेयर. आपल्या प्रार्थनेचा हेतू काय तर तो देव शब्द असला पाहिजे. देव शब्दामधून जर आपण आपल्या प्रार्थनेसाठी प्रेरणा घेतली तर निश्चितच आपली प्रार्थना परमेश्वराच्या वचनानुसार किंवा परमेश्वराची इच्छा समजावून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करू शकते. अशा प्रकारे या देव शब्द रविवारद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला देव शब्दाचा आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आणि टू बी फ्रेंडली विथ द वर्ड ऑफ गॉड, टू मेक द वर्ड ऑफ गॉड अ पार्ट ऑफ अ लाईफ, त्यासाठी बोध करत आहे. प्रिय बंधू भगिनीनो, नाझरेत ह्याविषयी नाथानेल म्हणतो नाझरेतमधून काय चांगलं येऊ शकते. मात्र त्याच नाझरेतमध्ये परमेश्वराचा शब्द देह घेतो. परमेश्वराचा शब्द येशू ख्रिस्ताच्या रूपाने जन्म घेतो आणि लहानाचा मोठा होतो आणि त्याद्वारे नाझरेतचं महत्त्व बदलतं. आज गेली 2000 वर्ष जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या नकाशामध्ये नाझरेत चमकत आहे. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये जेव्हा परमेश्वराचा शब्द जन्म घेतो, जेव्हा परमेश्वराचा शब्द वाढतो, तेव्हा आपलं जीवन बदलल्याशिवाय, आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त झाल्याशिवाय आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या आनंदाचा, सुखाचा, शांतीचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आज रिपब्लिक डे साजरा करीत असताना, देव शब्दावर चिंतन करीत असताना, आपल्या कॉन्स्टिट्यूशनला 75 वर्ष पूर्ण होत असताना आपण निश्चितच परमेश्वराच्या योजनेनुसार आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या सार्वजनिक जीवनासाठी या देवशब्दावर आणि कॉन्स्टिट्यूशनवर चिंतन करूया. त्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण करूया. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद आपल्यावर असावा हीच सदिच्छा. गॉड ब्लेस यू.